नमस्कार शेतकरी बांधवांनो, यंदा आपण बघितलं असेल आता महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनचा धडाका आता चालू झालेला आहे. त्यामध्ये राज्यभरात आता मुसळधार पावसाचा इशारा आणि रिमझिम पावसानं आता नागरिकांसाठी सतर्क राहावे. तर महाराष्ट्र शेतकरी आणि नागरिक या पावसाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यासाठी सर्वात अत्यंत आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये आता हवामान आणि पावसानं हजेरी लावलेली दिसून येत आहेत. पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर यासारखे, संभाजीनगर यासारखे जिल्ह्यामध्ये आता पावसानं हजेरी लावलेली आपल्याला दिसत आहेत. भारतीय हवामानाच्या AMDनुसार आपल्याला माहिती आता नैऋत्य जे मान्सून आहे महाराष्ट्रात उर्वरित भागामध्ये प्रवेश केला असून आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा प्रभावाखाली आला आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागामध्ये पुढील काही दिवसात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी यंदा मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी खरीप हंगामा पेरण्या आता रखडल्या होत्या. अनेक ठिकाणी आपण शेतकऱ्याचा पावसाचा प्रतीक्षेत होते, मात्र आता मान्सूनची पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. त्यामध्ये बघितलं असेल आता शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे. आपण बघितलं असेल 7 जूनला पाऊस येत असतो, पण काही तांत्रिक कारणामुळे पाऊस हा आता 22 जूनपासून सुरुवात झालेला आहे. तर आता बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली पण आपल्याला दिसत आहे. हवामानाच्या विभागानुसार अंदाजे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी आपल्याला जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे. आता खरीप हंगामामध्ये पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे. शेतीसाठी मान्सून ठरणार वरदान आणि राज्यातील बहुतांश शेतकरी आहेत त्या खरीप हंगामावरती अवलंबून असतात. ते पीक म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, उडीद, भात, मका यासारखे जे पीक आहेत त्यासाठी पुरेसा पाऊस आवश्यक असतो. यंदा पावसाचा एक कमतरतामुळे आता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता लांबणार नाही. तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसात पेरणी करावं लागणार आहे. त्यामध्ये मान्सून पूर्ण राज्यात सक्रिय झाल्यामुळे पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे काय, त्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या शेतकऱ्यांना आता पावसाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. जमिनीमध्ये ओलावा आता वाढल्यामुळे आता बियांचं उगण चांगल्या पद्धतीनं होणार आहे. त्यामध्ये आपण जलसाठा वाढवून पुढील काही सिंचनामध्ये पाणी उपलब्ध करून ठेवावे. कारण कोकण विभागात पावसाचा कहर गेल्या 24 तासात कोकण विभागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी भागामध्ये आपल्याला विक्रम पाऊस झाला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सवई यामध्ये आपण बघितलं असेल तब्बल 29 सेंटीमीटर पाऊस पडला असून त्या ठिकाणी आपण मुंबई कोलंबा यामध्ये 25 सेंटीमीटर, या ठिकाणी सांताक्रूजमध्ये 22 सेंटीमीटर आणि पावसाची नोंद झाली असून पालघरमध्ये 18 मीटर, ठाणे, मुरुड, तळा आणि म्हसळा यामध्ये 17 सेंटीमीटरचा पाऊस झालेला आपल्याला नोंदवला गेला आहे. यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना आता पाणी पातळी वाढत चालली आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल पूर्वदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने आणि नागरिकांना नदीकाठी भागात सतर्क राहण्याचे सतर्काचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, दिलासा देणाऱ्या कोकणसोबत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर 16 सेंटीमीटर तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुरंगामध्ये 12 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विदर्भामध्ये बघितलं असेल आपण 7 मीटर पाऊस पडल्यानं उष्णतेचा त्रास झाल्यानं नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. त्या ठिकाणी आपण पावसाचे आगमन झाल्यामुळे त्या ठिकाणी आता थंड वातावरण
निर्माण झाला आहे आणि पेरणीयोग्य पाऊस आपल्याला बऱ्याच काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी वारे असतील, वादळी गंभीर इशारा आपल्याला देण्यात आला आणि पावसासोबत राज्यातील काही ठिकाणी भागात वेग वादळीसहित वाहत आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी तब्बल 135 किलोमीटर प्रतिवेगानं वारं वाहिल्याची नोंद झाली आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आणि कराड 57 किलोमीटर प्रति तास, जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईमध्ये बघितले 50 किलोमीटर प्रति वेगानं वाहिले आहेत. कोसळलेले वीज पुरवठा असेल खंडित होणे किंवा पिकाचे नुकसान होणे, त्यामुळे नागरिकांना आता शेतकऱ्यांना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. पुढील 7 दिवसात हवामानाचा अंदाज. कोकण आणि गोवा या ठिकाणी बघितलं असेल 24 जून ते 30 जून या दरम्यान व्यापक पावसाची शक्यता आहे. त्यासाठी 24 आणि 27 जून काही भागामध्ये अति जोरदार पाऊस पडू शकतो. किनारपट्टी भागामध्ये मुसळधार सरीचा हा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण समुद्रात वरगळलेला राहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमार समुद्र न जाणे इशारा देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये बघितले 24 ते 26 आणि 26 ते 27 या जोरदार आणि अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघासह गर्जनासह आणि पावसाचा होऊ शकतो. तसेच 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बघितलं असेल 24 ते 26 यामध्ये आपल्याला दरम्यान मध्य जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागामध्ये विजांचा कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळू शकतात. आता वळूयात विदर्भामध्ये 24-25 आज 25 जून आहे. त्यामध्ये 28 ते 30 जून या कालावधीमध्ये पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यामध्ये आता मुसळधार पाऊस होऊ शकतो. विजासहित कडकडाट आपल्याला तशीच 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाऱ्या वाहण्याची अंदाज आहे. आता शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकऱ्यांना पेरणी करताना आपण एक हवामान अंदाज लक्षात घेऊनच पेरणीची योग्य निर्णय घ्यावा. त्यामध्ये शेतामध्ये पाण्यात आपल्याला एक निचरा होऊ नये त्यासाठी व्यवस्थापन करा. जर कपाशी लावत असाल तर कपाशीसाठी तुम्हाला जर चांगल्या प्रमाणात ओल पाहायला मिळत असेल तरच तुम्ही कपाशी लावा. कपाशी लावताना दाट लागवड करा. म्हणजे दाट लागवड केल्यानंतर तुमची कपाशी पुढे तुम्हाला डबल लावण्याची गरज पडणार नाही. त्याचं पाण्याचं नियोजन असेल किंवा तुमचं पाणी साठत असेल तर पाणी तुम्ही निचरा बाहेर काढून घ्या. बियाणे, खते, कृषी अवजारे या कृषी ठिकाणी सुरक्षित ठेवा. विजेसहित कडकडाट वेळ झाडाखाली उभे राहू नका. तसेच पशु सुरक्षित काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये हवामान अंदाज. तर आजचा हवामान अंदाज आपल्याला एक चांगली माहिती या व्हिडिओत मिळाली आहे. तर हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.